नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी एक थोडी वेगळी गंमत सांगणार आहे. आपण पाहिलंय की मात्रावृत्तांमध्ये 8-8 मात्रांचे 2 खंड असले की पादाकुलक वृत्त तयार होतं. त्याच्यात अजून एक 8 मात्रांचा खंड जोडला की अनलज्वाला तयार होतं. आणखी एक 8 मात्रांचा खंड जोडला गेला पुढे की मग वनहरिणी वृत्त तयार होतं. मग अशी छोट्या बहरापासून मोठ्या बहरापर्यंत वृत्त तयार होऊ शकतात. तसाच खंड पुढे जोडल्याने अक्षरगण वृत्तांमध्ये सुद्धा अशी गंमत होऊ शकते. हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. एक अतिशय छोट्या बहराचं अक्षरगण वृत्त आहे. त्याचं नाव आहे आनंद. आणि या आनंद वृत्ताची अक्षर संख्या प्रत्येक ओळीची आहे 7. फक्त 7 अक्षरांची ओळ. आणि त्याची लगावली आहे गा गाल गाल गागा, गा गाल गाल गागा अशी लगावली आहे. मग आता एवढ्या छोट्या छोट्या ओळींची एक कविता सादर करते आणि नंतर अशाच लगावलीचा आणखी एक खंड पुढे जोडल्या गेल्याने थोड्या मोठ्या ओळींची कशी कविता होऊ शकते ती दुसरं वृत्तही सादर करणार आहे. तर आनंद हे वृत्त आहे का? या कवितेमध्ये अजून एक थोडीशी गंमत केली आहे. प्रत्येक कडव्यात फक्त 3-3च ओळी आहेत, जे एवढं सामान्यपणे आपल्याला दिसत नाही. 2 ओळींचं कडवं, 4 ओळींचं कडवं असं असतं. तर ह्या ठिकाणी 3-3च ओळींचं कडवं आहे. ऐका कविता आनंद या अक्षरगण वृत्तातली. मी एकटीच तेथे होते उभी बघुनी वारा उन्हाड झाला. काही मुळी कळेना केसास सावरावे की सावरू स्वतःला. वाऱ्यास थांबविता हातात मोगऱ्याचा ठेवून गंध गेला. का नाद चालताना माझ्याच पैंजणांचा थोडा खट्याळ झाला. त्या सावळ्या घडीला भेटीस रोहिणीच्या आतुर चंद्र झाला. हसून पाहताना संकेत मिलनाचा देऊन मेघ गेला. तर अशी ही छोट्या छोट्या ओळींची एक छानशी कविता सादर केली आहे आनंद या अक्षरगण वृत्तातली. आता गा गाल गाल गागा असाच अजून एक खंड पुढे जोडल्यानंतर जे वृत्त तयार होतं त्याचं नाव आहे आनंद कंद. म्हणजे अर्थातच प्रत्येक ओळीत 7+7 अशी 14 अक्षरं येतात. ऐका हा कविता. व्याकुळ एकटी मी घालीत साध होते. व्याकुळ एकटी मी घालीत साध होते. सारेच आप्त माझे तोडून पाश गेले. कल्लोळ जाणीवांचा घेऊन चालताना, कल्लोळ जाणीवांचा घेऊन चालताना माझ्याच सावलीला तेव्हा उगाच भ्याले. सांगू कसे कुणाला कोणी न सोबतीला, सांगू कसे कुणाला कोणी न सोबतीला. आवर्त भावनांचे मौनात शांत झाले. अस्तास सूर्य जाई काहूरही निमाले, अस्तास सूर्य जाई काहूरही निमाले. मी अर्घ्य वेदनेचे देऊन त्यास आले. साऱ्या सरी सुखाच्या सांगा कशा मिळाव्या, साऱ्या सरी सुखाच्या सांगा कशा मिळाव्या. वर्षा व पावसाचा झेलून चिंब झाले. रानातल्या फुलांनी आता तरी फुलावे, रानातल्या फुलांनी आता तरी फुलावे. अश्रू तिथे जरासे शिंपून मी निघाले, अश्रू तिथे जरासे शिंपून मी निघाले. आनंद आणि आनंद कंद अशा 2 वृत्तांची आज मी आपल्याला सगळ्यांना ओळख करून दिली आहे. माझ्या कविता कशा वाटल्या ते जरूर सांगा, कमेंट करा आणि चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.